ॲप्लिकेशन ऑफ टॅरिफ. काल आपण टॅरिफचे हे 5-6 ॲप्लिकेशन बघितले. ओके. आणि ह्या ॲप्लिकेशनवरून आपल्याला काय करायचं आहे? एनर्जी कॉन्झर्वेशन करायचं आहे. येतं लक्षात? आणि त्याचे न्यूमरिकलसुद्धा पाहिजेत. तर बघा, टाईम ऑफ यूज मीटरिंग. मीटरिंग करताना काय करायचं आहे? टाईमचा यूज करायचा आहे. म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला माहिती आहे, ऑफ पीक पिरियड जर असेल तर त्यावेळेस काय होतं आहे, तुम्हाला कमी रेटमध्ये इलेक्ट्रिसिटी अवेलेबल होते. तर मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, ऑफ पीक पिरियडला ज्यावेळेस डिमांड कमी आहे अशा वेळेस इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करायची, जेणेकरून काय होईल, तुम्हाला काय होईल, बिल कमी येईल. नुसतं बिलच कमी येणार नाही तर ऊर्जेचं सुद्धा बचत होईल, कारण ती शिल्लक ऊर्जा वापरल्या जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर डोमेस्टिक यूज मीटर. जे डोमेस्टिक मीटर वापरतो आपण त्याला सब मीटर बसवा आणि जिथं जिथं एक्सेसिव्ह इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन होते त्याला आळा घालण्याचं काम करा. त्याच्यानंतर गेटिंग बेनिफिट बाय इम्प्रूव्हिंग एनर्जी इफिशियन्सी. जर एनर्जी इफिशियन्सी वाढवली किंवा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला तर काय काय बेनिफिट्स होतात हे ध्यानात घ्या आणि टॅरिफ लावा. त्याच्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन बाय इम्प्रूव्हिंग लोड फॅक्टर. लोड फॅक्टर इम्प्रूव्ह करूनसुद्धा एनर्जी कॉन्झर्वेशन अचीव होईल. आता लोड फॅक्टर काय असतं रे? लोड फॅक्टर इज इक्वल्स टू ॲव्हरेज डिमांड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड. ओके. लोड फॅक्टर जर वाढला म्हणजे ॲव्हरेज डिमांड वाढलं पाहिजे. मॅक्सिमम डिमांड आणि ॲव्हरेज डिमांडमध्ये लय फरक नसावा. ओके. जसं गरीब आणि श्रीमंतीमध्ये लय दरी जर असली तर याचा अर्थ काय? पर कॅपिटा कन्झम्पशन कमी आहे त्या लोकांचं, पर कॅपिटा इन्कम कमी आहे. तसाच अर्थ इथे एनर्जी कॉन्झर्वेशन बाय इम्प्रूव्हिंग लोड फॅक्टर. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस अँड इकॉनॉमी अचीव बाय इम्प्रूव्हिंग पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह केला तर काय होणार आहे? इन्सेंटिव्ह भेटणार आहे. आणि जर समजा कमी असेल पॉवर फॅक्टर तर काय होईल? पेनल्टी भेटेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करून त्याच्यावर न्यूमरिकल बघतोय. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. हे ॲप्लिकेशन आहे टॅरिफचे. हे जर ॲप्लिकेशन ह्या टॅरिफच्या या पद्धतीने जर आपण टॅरिफचा फ्रेमवर्क बनवला तर काय होणार आहे? एनर्जी कॉन्झर्वेशन अचीव होणार आहे. तर आता याच्यावर काही न्यूमरिकल्स आहेत. सिंपल न्यूमरिकल आपण बघू. सगळेच न्यूमरिकल घेऊ. त्यातला पहिला न्यूमरिकल आहे, ॲन इंडस्ट्रियल कंझ्युमर हॅव्हिंग अ मॅक्सिमम डिमांड ऑफ 100 किलोवॅट. एक इंडस्ट्रियल कंझ्युमर आहे. ओके. मग तो कोणी असेल, 100 किलोवॅट आहे. 100 किलोवॅटवाला म्हणजे एखादा वेल्डिंग शॉपवाला असेल. ओके. किंवा एखादा गॅरेजवाला असेल तर त्याचं कन्झम्पशन किती आहे? 100 किलोवॅट. ओके. मोठं गॅरेज असेल किंवा काहीतरी असेल, इंडस्ट्रियल कंझ्युमर आहे. काहीतरी वर्कशॉप असेल किंवा पेंटिंगचं काही असेल, कटिंग टूलचं काही असेल एखादं वर्कशॉप, आणि त्याचं डिमांड मॅक्सिमम डिमांड किती? जास्तीत जास्त 100 किलोवॅट. किती कंझ्युम करत असेल तो? 80, 90, 70 अशा पद्धतीने कंझ्युम करत असेल. पण डिमांड किती मॅक्सिमम? 100 किलोवॅट. मेंटेन अ लोड फॅक्टर ऑफ 60%. तर ॲव्हरेज डिमांड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड तर 100 आहे आणि ॲव्हरेज डिमांड काहीतरी, तर हे 60% तरी कन्झम्पशन त्याचं असतंच. त्याच्यापेक्षा कमी असतं का? नाही. तो मेंटेन करतोय लोड फॅक्टर किती? 60%. म्हणजे 100 किलोवॅट काय आहे? मॅक्सिमम डिमांड आहे, पण 60% तरी तो वापरतोच. येतं लक्षात? सरासरी 60% तरी वापरतो तो. द टॅरिफ रेट आर, टॅरिफ रेट कसा आहे? 900 रुपये पर KVA. 900 रुपये पर KVA ऑफ मॅक्सिमम डिमांड पर ॲन्युअल. बघा, 900 रुपये पर KVA ऑफ मॅक्सिमम डिमांड पर ॲन्युअल प्लस 1.8
1.80 पर किलोवॅट हवर, म्हणजे 900 रुपये पर KVA ऑफ मॅक्सिमम डिमांड प्लस 1.80 किलोवॅट हवर ॲन्युअली. म्हणजे हे आहे तुमचं टॅरिफ रेट पर KVA ऑफ मॅक्सिमम डिमांड प्लस प्रत्येक युनिटला किती 1.80 मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. तर हा रेट आहे टॅरिफचा. आता काय म्हणलं आहे, इफ द ॲव्हरेज पॉवर फॅक्टर इज 0.8 लॅगिंग. पॉवर फॅक्टर किती दिला आहे, पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू 0.8 लॅगिंग. कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी कंझ्युम पर ॲन्युअल. वार्षिक एनर्जी कन्झम्पशन काढायचं आहे आणि द ॲन्युअल इलेक्ट्रिसिटी बिल काढायचं आहे आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द ओव्हरऑल कॉस्ट पर किलोवॅट हवर. समजून घ्या काय काय दिलं आहे, मॅक्सिमम डिमांड दिलं आहे, लोड फॅक्टर दिलं आहे, टॅरिफ रेट दिला आहे, पॉवर फॅक्टर दिला आहे, 4 गोष्टी दिल्यात. आणि काय काढायचं तुम्हाला, कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी कंझ्युम ॲन्युअली. वार्षिक एका वर्षाला किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होती ते काढायचे. त्याच्यानंतर त्याचा पैसा किती होतो म्हणजे एनर्जी बिल काढायचं आहे एका वर्षाचं. त्याच्यानंतर ओव्हरऑल कॉस्ट पर किलोवॅट हवर. ओव्हरऑल कॉस्ट प्रत्येक किलोवॅट हवरला ओव्हरऑल कॉस्ट किती लागते किंवा प्रत्येक युनिटला किती खर्च लागतो ते आपल्याला काढायचं आहे. काढता येईल, सोपं आहे का नाही. आता किती जणांना समजलं काय काय काढायचं. एकदा हे जर समजलं ना, बाकी ह्या न्यूमरिकलमध्ये ना विशेष असं काही नाही. तर बघा सगळ्यात पहिले इथं काय म्हणलं त्यांनी 900 पर KVA ऑफ मॅक्सिमम डिमांड. मग KVA ऑफ मॅक्सिमम डिमांड काढून घेऊ. मॅक्सिमम डिमांड कशामध्ये दिलेलं आहे, किलोवॅटमध्ये. आता याला KVA करायचं असल्यावर काय करावं लागेल, पहा P इज इक्वल्स टू काय रे, VI कॉस ऑफ फाय म्हणजेच S कॉस ऑफ फाय. मग आता आपल्याला S काढायचं आहे तर S इज इक्वल्स टू काय येईल रे, P डिवायडेड बाय कॉस ऑफ फाय. माहिती आहे ना तुम्हाला. मग P म्हणजे रिअल पॉवर किती 100, कॉस ऑफ फाय किती 0.8, तर याला किती येईल 125 KVA. इथपर्यंत कोण कोण आले पहा. मॅक्सिमम डिमांड किलोवॅटमध्ये दिलेले आहे, पण आपल्याला कशामध्ये काढायचं आहे, KVA काढायचं आहे. का KVA काढायचं आहे, कारण टॅरिफ रेट पर KVA दिलं आहे, म्हणून KVA काढायचं आहे. आता काय करू आपण, टोटल एनर्जी कंझ्युम पर इयर, एका वर्षाची एनर्जी कन्झम्पशन किती ते काढू. तर कसं काढणार, मॅक्सिमम डिमांड इंटू लोड फॅक्टर इंटू हावर्स 365 गुणिले 24. तर हे किती येतं बघा बरं, बरोबर आहे का. तर किती आलं हे 5,25,600 किलोवॅट हवर. किती आलं आहे 5,25,600 किलोवॅट हवर आलं आहे. 5,25,600 किलोवॅट हवर. हे काय आलं, एका वर्षाचं कन्झम्पशन एवढे युनिट लागते एका वर्षाला. किती 5,25,600 किलोवॅट एवढं कन्झम्पशन आहे. आता बघा ॲन्युअल डिमांड चार्ज किती आहे रे, बघा ॲन्युअल डिमांड चार्ज. तर मॅक्सिमम डिमांड ॲन्युअल डिमांड चार्ज, मॅक्सिमम डिमांड इन KVA इंटू रेट. तर ॲन्युअल डिमांड चार्ज इज इक्वल्स टू काय दिलं आपण, मॅक्सिमम डिमांड इन KVA इंटू टॅरिफ. ओके, तर हे किती आलं 125 गुणिले 900 किती आलं हे 1,12,500 ओके रुपीज. तर हे आलं ॲन्युअल डिमांड चार्ज बरं का. डिमांड वाढली चार्ज वाढतो, डिमांड कमी झाली चार्ज कमी होतो. तर हे ॲन्युअल डिमांड चार्ज दिले. मग ॲन्युअल एनर्जी चार्ज किती असेल रे, ॲन्युअल एनर्जी चार्ज, एनर्जी तर एवढं आलं आहे आणि प्रत्येक युनिटला म्हणजे प्रत्येक किलोवॅट हवरला किती काय रेट लावलेला आहे 1.8.
मग 1.80 इंटू 5,25,600 याला जर सिम्प्लिफाय केलं तर किती येईल? 9,46,080 रुपये आले. तर आता हा काय रे? ॲन्युअल एनर्जी चार्ज आहे आणि हा डिमांड चार्ज आहे. टोटल चार्ज काय असेल? एनर्जी चार्ज प्लस डिमांड चार्ज. एनर्जी चार्ज प्लस डिमांड चार्ज या दोन्हीची ॲडिशन केली तर हे आलं तुमचं टोटल इलेक्ट्रिसिटी चार्ज. एवढा इलेक्ट्रिसिटीचा चार्ज येईल. ओके. आणि मग आता काय करायचं आहे आपल्याला? प्रत्येक किलोवॅट हवरचं हे काढायचं आहे, चार्ज काढायचं आहे. तर प्रत्येक किलोवॅट म्हणजे टोटल चार्ज एवढा आला भागिले टोटल किलोवॅट हवर म्हणजे युनिट किती आले? एवढे आले. तर मग हे काय आलं आहे? 2.01 पर किलोवॅट हवर. पर किलोवॅट हवर म्हणजेच काय? 2.01 पर युनिट. किलोवॅट हवर आणि युनिट एकच. समजलं? पुन्हा एकदा 2 मिनटं सांगतो, लक्ष द्या. पहिलं तर एनर्जी कन्झम्पशन काढायचे. ओके. मॅक्सिमम डिमांड इंटू लोड फॅक्टर इंटू हावर्स काढलं. आता ॲन्युअल डिमांड चार्ज काढायचं आहे. ॲन्युअल डिमांड चार्ज इथं ऑलरेडी मेन्शन केलं आहे. काय? टॅरिफ रेट दिलं आहे. तर याच्यामध्ये 900 इंटू KVA जर केलं तर तुम्हाला ॲन्युअल डिमांड चार्ज येऊन जाईल. तर ॲन्युअल डिमांड चार्ज आलं. डिमांड चार्ज, डिमांड वाढली चार्ज वाढतं, त्या पद्धतीचा ॲडिशनल चार्ज म्हणतो आपण याला. आता ॲक्च्युली ॲन्युअल एनर्जी चार्ज, एनर्जीचा चार्ज किती आहे? 9,46,000 आहे आणि त्याच्यात डिमांड चार्ज ॲड करायचा. तर हे येईल टोटल 10,58,580 आणि दोन्हीची बेरीज केली तर हे आलं आहे. आता आपल्याला ओव्हरऑल कॉस्ट पर किलोवॅट हवर काढायचं आहे. मग काय करणार तुम्ही? ही व्हॅल्यू डिवायडेड बाय युनिट काढणार, टोटल युनिट टाकणार तर पर युनिट व्हॅल्यू येईल. येते लक्षात? चला सॉल्व लिहून घ्या पटकन. बघा सेम न्यूमरिकल आहे. अ कंझ्युमर हॅज अ मॅक्सिमम डिमांड ऑफ मॅक्सिमम डिमांड किती आहे रे? MD किती आहे? 100 किलोवॅट. ओके. पॉवर फॅक्टर किती दिला आहे? 0.8 लॅगिंग. ओके. लोड फॅक्टर किती आहे? 60%. त्याच पद्धतीने आता बघा टॅरिफ यूज इज, टॅरिफ किती आहे? टॅरिफ 75 KVA ऑफ MD प्लस 15 पैसे पर किलोवॅट हवर. 15 पैसे पर किलोवॅट हवर. ओके. आणि परत इथं काय करायचं? तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ॲन्युअल बिल, त्याच्यानंतर ओव्हरऑल कॉस्ट पर किलोवॅट हवर, हेच कॅल्क्युलेट करायचं आहे. जे आत्ता पाहिलं आपण तेच इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा. पहिले काय केलंय? गिवन लिहिलं, त्याच्यावरून मॅक्सिमम डिमांड जे काही किलोवॅटमध्ये होतं त्याला कशामध्ये केलंय? KVA मध्ये केलं. तर हे सेमच येणार आहे मागच्या प्रॉब्लेमसारखं. आता टोटल एनर्जी कन्झम्पशन काढायचं आहे. कसं काढणार? मॅक्सिमम डिमांड इंटू लोड फॅक्टर इंटू हे. तर हे पण सेम येणार आहे, कारण का मॅक्सिमम डिमांड बी तेवढंच आहे, लोड फॅक्टर बी तेवढंच, म्हणजे पर युनिट कन्झम्पशन हे सेम येणार आहे. आता ॲन्युअल डिमांड चार्ज किती रे? 120 इंटू 75. तर हे येईल तुमचं 9,375 रुपीजमध्ये. ओके. हे काय आलं आहे? ॲन्युअल डिमांड चार्ज. आता ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन, तर ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन किती? 15 पैशाने लावलं ना. किती पैशानं? 15 पैशानं. 15 पैशानं लावलं तर हे 78,840 रुपये एवढंच येईल. मग आता टोटल ॲन्युअल इलेक्ट्रिसिटी चार्ज काय असेल? हा तुमचा डिमांड चार्ज आणि हा ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन चार्ज. तर हे दोन्हीचे ॲडिशन केले तर हे 88,215. एक्झाममध्ये म्हणजे न्यूमरिकलमध्ये एवढंच विचारलं आहे, पण आपण पुढं गेलो आणि टोटल एनर्जी बिल डिवायडेड बाय युनिट कन्झम्पशन काढलं तर ओव्हरऑल कॉस्ट पर किलोवॅट हवर येऊन जाईल तुम्हाला. ओके.
तर म्हणजे दिलं किती होतं एवढं आणि लागतं किती एवढं. कशामुळं? याच्यामुळं डिमांड चार्जमुळं. येतं लक्षात? 15 पैशाच्या जागेवर किती लागा लागले? 16 पैसे. ओके, 16-17 पैसे समजा अप्रॉक्सिमेटली. तर हे समजलं? सो राईट डाऊन लिहून घे पटकन झालं असलं तर. बघा, अ सर्टन कन्झ्युमर हॅज अ मॅक्सिमम डिमांड. मॅक्सिमम डिमांड दिलं किती? 100 KVA. मग आता KVA दिलं 100 KVA, तर किलोवॅटमध्ये किती येईल? 80 किलोवॅट. कसं आलं हे समजलं? कायला कसं आलं? पॉवर फॅक्टर. ओके, 100 गुणिले पॉवर फॅक्टर केलं तर 1 किलोवॅट आलं. आता LF दिलं, तर मग आता काय म्हणलं त्यांनी की 2 टॅरिफ आहेत, पहिली आणि दुसरी. तर या पहिल्या आणि दुसऱ्या टॅरिफमध्ये कोणती टॅरिफ स्वस्त आहे असा प्रश्न आहे. तर प्रत्येक मंथ वाईज बिल काढायचे. ओके, तर पहिली टॅरिफ घेऊ. 200 पर KVA प्लस 10 पैसा पर युनिट असं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल? ॲन्युअल कन्झम्पशन काढावं लागेल. वार्षिक किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते. तर कसं काढणार? त्याच पद्धतीने. ओके, तर हे आलं 2,80,320 युनिट आहे. ओके, किलोवॅट हवर किंवा युनिट. आता हे आलं ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन. त्याच्यानंतर कन्झम्पशन पर मंथ करायचं म्हणल्यावर काय करावं लागेल? 12 करावं लागेल. ओके, तर हे मंथली बिल युनिट आलं, एवढं युनिट एका महिन्याला कन्झ्युम होतात. तर मग आता मंथली बिल जर करायचं असेल तर काय करावं लागेल रे? हे पहा, 100 म्हणजे KVA इंटू काय म्हणलं आहे? KVA पर मंथ प्लस युनिट कन्झ्युम प्लस 10 पैसे. कुठे ते? हां, प्लस 10 पैसे पर युनिट. 10 पैसे पर युनिट म्हणजे 10 पैसे पर युनिट. तर हे किती आलं? 4,002.6 रुपये. पुन्हा एकदा सांगतो. हे पहा, हे काय आहे? मॅक्सिमम डिमांड इंटू KVA डिवायडेड बाय 12 मंथ वाईज स्टार्ट करण्यासाठी प्लस युनिट कन्झ्युम इंटू 10 पैसा. तर हे आलं 4,002.6 रुपये. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणलं आहे? फ्लॅट रेट ऑफ 20 पैसे पर युनिट. फ्लॅट रेट ऑफ 20 पैसे. 20 पैशाला आपण कसं लिहितो? 0.2 किंवा 20/100 लिहिलं तरी चालेल. तर हे आलं 4,672 रुपये. किती आलं? 4,672 रुपये. मग फर्स्ट टॅरिफ इकॉनॉमिकल आहे. दोन्हीची तुलना केली तर पहिली टॅरिफ कशी आहे? इकॉनॉमिकल आहे कम्पेअर विथ सेकंड टॅरिफ. ओके, तर हे आलं त्याचं उत्तर. आता त्यांनी पुन्हा काय म्हणलं आहे? ॲट व्हॉट लोड फॅक्टर विल द टू बिल बी इक्वल. कोणत्या लोड फॅक्टरला दोन्ही बिल इक्वल होतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर मग आता तुम्हाला माहिती आहे हे काय आहे? पहिली टॅरिफ आणि हे काय आहे? दुसरी टॅरिफ. तर हे कशासाठी रे? इयर्स ॲन्युअलीसाठी. हे काय आहे? ॲन्युअलीसाठी. तर हा पार्ट तर आपला सेमच येतो ना. हा पार्ट आपला सेम येतोय. इथं काय आहे? 100 इंटू 16.60. याला 16.60 करण्यापेक्षा आपण काय करू? 200 डिवायडेड बाय 12 करू मंथ वाईज. आणि याला आपण काय केलं आहे? इंटू 10 पैसा अशा पद्धतीने. ओके, तर हे एवढं आलं. याला सिम्प्लिफाय केलं एवढं आलं. हे 20 पैसे याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे येईल. आता ह्या दोन याच्यावरून एक्सची किंमत काढा. ह्या दोन याच्यावरून एक्सची किंमत काढा. तर एक्स किती आलं? 0.2854 म्हणजेच किती? 28.54%. काय आलं रे? लोड फॅक्टर. लोड फॅक्टर इज इक्वल्स टू 28.54%. हा आलं लोड फॅक्टर. येते लक्षात? तर हे आलं पहिल्या टॅरिफनी. ओके, आणि हे आलं फ्लॅट रेट टॅरिफनी. दोन्हीची जर तुलना केली तर पहिली टॅरिफ ही इकॉनॉमिकल आहे आणि या लोड
या लोड फॅक्टरला काय होणार आहे, दोन्ही टॅरिफ ह्या इक्वल येतील. म्हणजे हे लोड फॅक्टर जर असेल तर पहिली टॅरिफ लावा आणि दुसरी टॅरिफ लावा, दोन्ही इक्वल होतील. येते लक्षात? सो राईट डाऊन दिस.